अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरूंच्या गुरुवाणी पुष्प 5 मधील भक्ती आणि भक्ती मार्ग या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। या चौथ्या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, सर्वांनाच रोज पूजापाठ करायला जमेल असे नाही, पण रोज चिंतन स्मरण केल्याशिवाय राहू नका। परमेश्वराची स्तुती करणे हाही भक्तीचाच एक प्रकार आहे। स्तुतीपर गीत गायन करणं म्हणजे परमेश्वराला फार आवडतं। भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे, वेदानाम सामवेदोस्मी, वेदांमधला सामवेद मी आहे। ऋग्वेद आणि यजुर्वेद गाण्याची पद्धत सामवेदात मोडते। अशा प्रकारचे गायन भगवंतांनाही आवडते। गुरुचरित्रात सुद्धा गायनातूनही भक्ती साध्य करता येते असे सूचित केले आहे। अवतार समाप्तीच्या वेळी श्री दत्तात्रेयांनी म्हटले आहे, आणिक सांगेन एक खूण, गायनी करी जो माझे स्मरण, त्यांचे घरी असो जाण, गायन प्रीती आम्हासी, नित्य जे जन गायन करीती, त्यावरी माझी अतिप्रीती, तयाचे घरी अखंडिती, आपण असो अवधारा। गायनाने दत्तात्रेयही प्रसन्न होतात। भक्ती करा आणि मग पुस्तकेही वाचा, कारण पुस्तकांचा उपयोग केवळ बुद्धीला चालना देण्यासाठी होतो, सत्याचा अनुभव घेण्यास होत नाही। गुरुसेवा करताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार न करता निर्लज्जम गुरुसन्निधौ अशी सेवा करावी। निसंशय भक्ती करण्यासाठी योग्य गुरु मिळाले आहेत की नाही हे पारखून घ्या। विवेकानंदांना सुद्धा प्रारंभी रामकृष्ण परमहंसांबद्दल संशय होता। विवेकानंद श्री रामकृष्णांना पारखण्याचा प्रयत्न करीत असत, पण त्याचा श्री रामकृष्णांना राग नाही आला। पण सतत गुरु तपासणे हेही योग्य नाही, ते तुमच्या कल्याणाचे नाही। एकदा खात्री झाली की पूर्ण विश्वास ठेवा, नाहीतर कालापव्यय होईल। सुगंधी फूल हातात असताना गंध घेण्याऐवजी पाकळ्या मोजण्यात वेळ जाईल। द्यावे हे वरदान श्री गुरु, द्यावे हे वरदान, द्यावे हे वरदान श्री गुरु, द्यावे हे वरदान। हृदय माझा श्री गुरुराये, हृदय माझा श्री गुरुराय, घ्यावे हे स्वस्थान, घ्यावे हे स्वस्थान, श्री गुरु द्यावे हे वरदान, द्यावे हे वरदान श्री गुरु, द्यावे हे वरदान। श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथामध्ये देवभक्ती या अध्यायात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, तुम्ही सर्वजण संसारी आहात,
योग साधना किंवा ज्ञानमार्ग तुम्हाला जमणार नाही. शिवाय त्यासाठी आवश्यक ते कष्ट तुम्हाला सोसणार नाहीत. संसारी लोकांसाठी भक्तिमार्ग सोपा व सरळ मार्ग आहे. भक्तिमार्गाचा अवलंब केल्याने ईश्वराची मदत लवकर मिळते. यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे पूर्ण विश्वास व दृढश्रद्धा ठेवाव्यास पाहिजे. श्रद्धा हेच या मार्गातील महत्त्वाचे अंग आहे. ज्याची जशी भक्ती असेल त्याप्रमाणे त्याला मदत केली जाते, हे उघड आहे. एक लक्षात ठेवा की ईश्वर ही एक प्रकारची विशिष्ट अदृश्य शक्ती आहे. स्मरण केले की ताबडतोब ती धावून येते आणि याच दिव्य शक्तीच्या माध्यमातून परमपूज्य सद्गुरू तुम्हाला संकटात मदत करीत असतात. परमपूज्य सद्गुरू या अध्यायात पुढे म्हणतात, ज्याच्या मनात कुठलेच कपट व स्वार्थ नाही, फक्त निर्मळ भक्ती आहे, ज्याची भक्ती श्रेष्ठ आहे, अशा श्रेष्ठ भक्तांना ईश्वर भेटायला येतो. ईश्वराची व गुरूंची शक्ती या दोन वेगवेगळ्या शक्ती नाहीत. दोघांची शक्ती एकच आहे. गुरूंची भक्ती व सेवा करताना त्यांना ईश्वर स्वरूप माना, म्हणजे तुमची प्रगती लवकर होऊ शकते. अशा रीतीने भक्ती मार्गाचा अवलंब करा. ईश्वर भक्तीकडे अधिक लक्ष देऊन ईश्वराची जास्तीत जास्त सेवा आपल्या हातून कशी घडेल याचा अधिक विचार तुम्ही लोकांनी करावा, असं परमपूज्य सद्गुरू म्हणतात. परमेश्वर हा सर्व ठिकाणी एकच असतो आणि त्याचं रूप आपण आपल्या मनामध्ये साठवायचं असतं. त्याच्या रूपाचं आपण चिंतन करायचं असतं. त्याच्या गुणाचं आपण वर्णन करायचं असतं. आपली भक्ती ही अधिक प्रमाणात वाढत गेली म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमाच्या ओढीनेच मनुष्य त्याची स्तुती करायला लागतो. या स्तुतीनेच देवाबद्दल ओढ निर्माण होते. प्रेम म्हणजे विरघळणे, म्हणजेच देवा तू माझा आणि मी तुझा हा भाव निर्माण होतो. हा भाव निर्माण झाला की देवाची एकरूप होण्याची प्रक्रिया सुरू होते. हे सगळं एका क्षणात होतं असं नाही. प्रत्येक देवाचे स्वरूप वेगवेगळे असले तरी देव सर्वत्र एकच आहे. अमुक एका देवाला भजलं तर तो लवकर कृपा करतो असं कोणीही समजू नये. जसं पाण्याची पातळी सर्व ठिकाणी सारखीच असते, खोली कमी जास्त असणे शक्य आहे, तसेच हे आहे. कोणत्याही देवाची भक्ती मनोभावे करा. आपण सत्य विचारांकडे, चांगल्या विचारांकडे जाणारा मार्ग निवडला आहे तर प्रगती नक्कीच होणार. गुरुबंधू आणि भगिनींनो, गुरुवाणी पुष्प 5 मधील भक्ती आणि भक्ती मार्ग या अध्यायाच्या 4ही भागांचे पठण गेल्या 4 दिवसात आपण पूर्ण केले आणि आज श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथातील देवभक्ती या अध्यायाचे पठण केले. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.